माझी फिगर मेंटेन आहे, मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, माझा हाईट आणि त्यानुसारचं वेट म्हणजे हाईट आणि वेट ह्याचा जो रेशो आहे तो अगदी नॉर्मल आहे, माझी HB पर्सेंटेज अगदी नॉर्मल आहे, माझ्या शरीरात कुठल्याही विटॅमिन्स कॅल्शियमची कमतरता नाही, कॅल्शियम व्हिटॅमिन B12 ह्याच्या मात्रा अगदी नॉर्मल आहे. हे म्हणजे आरोग्य का? नव्हे. ह्या सर्व गोष्टींचा विचार आपल्या स्वस्थ आरोग्य असण्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे, नाही असं नाही. पण आपले जे ब्लड रिपोर्ट्स आहेत किंवा इतर जे काही आपण रिपोर्ट्स करतो तर त्या सर्वांमध्ये म्हणजे थोडी जरी आपली त्या नॉर्मल लेवलपेक्षा थोडं जरी आपल्याला कमी जास्त त्याच्यामध्ये काही वाटलं, त्या आकड्यांवरती आपलं खूप लक्ष असतं. तर मित्रांनो, ह्या गोष्टींचा विचार महत्त्वाचा आहे, पण त्या आकड्यांवरती इतकं लक्ष देण्यापेक्षा आपल्या शरीरामध्ये आपल्या स्वतःला कुठली लक्षणं जाणवतात आणि ती लक्षणं स्वस्थ असण्याची आहेत का, तर ह्याचं मूल्यमापन आपण स्वतःच करायला हवं. तर मग सामान्य व्यक्तीलाही आपल्या स्वतःच्या आरोग्याचं मूल्यमापन करता यावं यासाठीच आयुर्वेदामध्ये काही स्वस्थ असण्याची लक्षणं आचार्यांनी वर्णन करून ठेवलेली आहेत आपल्यासाठी. तर मग ही कुठली ते पाहूयात. नमस्कार, मी डॉक्टर शीतल, आपला आयुर्वेद या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि एक छोटीशी विनंती, आपण अजूनही जर आपला आयुर्वेद या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं. चला पाहूयात कुठली लक्षणं आहेत ती. आयुर्वेद काय म्हणतो? अनन्नाभिलाषा भुक्तस्य परिपाकः सुखेन च सृष्टविन्मुत्र वातत्वं शरीरस्य च लाघवं सुप्रसन्न इंद्रियत्वं सुखस्वप्नं प्रबोधनं बलवर्णयुषां लाभो सौमनस्य समाग्निता विद्यात आरोग्य लिंगाणी विपरीतेहि विपर्ययम्. किती सुंदर श्लोकात वर्णन आलेलं आहे बघा स्वस्थ असण्याचं. ह्या प्रत्येक शब्दाचा एका शब्दाचा आपण अर्थ पाहूयात आणि हे पाहून तुम्हालाही व्हिडिओच्या शेवटी कळेल की आपणही स्वस्थ आहोत का, निरोगी आहोत का, आणि ह्याचं मूल्यमापन करून मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. पहिला शब्द आयु. पहिला जो शब्द आहे या श्लोकामध्ये तो आहे अनन्नाभिलाषा. अनन्नाभिलाषा म्हणजे काय? तर आपल्याला खाण्याची इच्छा असणं, म्हणजे तुम्हाला योग्य वेळी भूक लागणं आणि भूक लागली असता तुम्हाला जेवण करावंसं वाटणं, हे पहिलं महत्त्वाचं लक्षण. दुसरं, अनन्नाभिलाषा भुक्तस्य परिपाकः सुखेन च. भुक्तस्य परिपाकः सुखेन च. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते आपल्याला सुखाने पचलं पाहिजे, म्हणजे खाल्लेलं अन्न आपल्याला वेळेमध्ये ते पचलं पाहिजे, जीर्ण झालं पाहिजे. तिसरं लक्षण, सृष्टविन्मुत्र वातत्वं, म्हणजे मल मूत्र वात वायू म्हणजे वेगवेगळे उद्गार असेल, आपल्याला ढेकर येत असतो किंवा मलमूत्र ह्यांचं विसर्जन नीट म्हणजे सुखाने होणे. त्या मलमूत्र करत असताना त्यामध्ये कुठलाही त्रास न होणे, म्हणजे बऱ्याच जणांना प्रवाहनपूर्वक जबरदस्तीने पोट साफ करावं लागतं, कोणाचं सकाळी उठल्यावर पोट साफ होत नाही किंवा लघवीला अडखळत होते किंवा लघवी करताना त्रास होतो किंवा टॉयलेटला बसल्यानंतर त्रास होतो, मूळव्याधीचे त्रास असतात, म्हणजे हे सर्व त्रास त्याच्यामध्ये येतात. पण हा त्रास यामध्ये नाही व्हायला पाहिजे. सृष्टविन्मुत्र वातत्वं, मलमूत्र ह्यांचं विसर्जन योग्य वेळेमध्ये सुखकारक पद्धतीने कुठलाही त्रास न होता व्हायला हवा. सृष्टविन्मुत्र वातत्वं असा याचा अर्थ आहे. नंतर अनन्नाभिलाषा भुक्तस्य परिपाकः सुखेन च सृष्टविन्मुत्र वातत्वं शरीरस्य च लाघवं. चौथी महत्त्वाची गोष्ट, शरीरस्य च लाघवं, म्हणजे आपल्या शरीराला लाघवता हलकेपणा जाणवला पाहिजे. म्हणजे आपण जेवण केलं, आपल्याला आळस आला आहे आणि कुठल्याही कामाची इच्छा नसणं किंवा शरीर जड वाटतं आपल्याला असं जे वाटतं, तर ते न होणं, म्हणजे शरीराला अगदी हलकेपणा जाणवणं, हे देखील खूप महत्त्वाचं लक्षण आहे.
नंतर सुप्रसन्न इंद्रियत्वम म्हणजे काय, आपले जे इंद्रिय आहेत म्हणजे कान, डोळे, नाक किंवा आपली शरीरामधली इतर जे काही अवयव आहेत, तर हे सगळे प्रसन्न असणे याचा अर्थ त्यांची कामं त्यांचं जे काम आहे ते त्यांचं व्यवस्थित सुरळीत चालू असणं म्हणजे सुप्रसन्न इंद्रियत्वम. नंतर सुखस्वप्न प्रबोधनम म्हणजे आपल्याला छान गाढ झोप लागणं आणि छान आपली वेळेत झोप पूर्ण होणं आणि पूर्ण झालेली झोप नंतर आपण जेव्हा उठतो, झोपेतून उठल्यानंतर आपल्याला अगदी फ्रेश वाटणं, परत न झोपावंसं वाटणं, तर हे आहे सुखस्वप्न प्रबोधनम. नंतर बलवर्ण आयुष्याम लाभो म्हणजे आपल्याला स्वतःला एनर्जेटिक फील वाटणं, स्वतःमध्ये बल वाटणं, कुठल्याही म्हणजे शरीरावरती तेज असणं. तर हे जे आहे हे एक महत्त्वाचं लक्षण आहे की कुठल्याही काम आपल्याला करावंसं वाटणं, शरीरामध्ये ताकद आहे असं वाटणं, अशक्तपणा, थकवा न वाटणं, हे देखील महत्त्वाचं लक्षण आहे स्वस्थ असण्याचं. बलवर्ण युषाम लाभो. सौमनस्य, आजकाल सौमनस्य हे लक्षण म्हणजे बऱ्याचदा याचा अभावच आपल्या सर्वांमध्ये दिसून येतो. सौमनस्य म्हणजे आपलं मन चांगलं असणं, फ्रेश वाटणं, स्वतःला कुठल्याही कामामध्ये आपल्याला उत्साह जाणवणं, कुठलंही काम करण्याची इच्छा असणं, आळस न वाटणं. या ठिकाणी मला एक ओवी आठवते रामदास स्वामींची, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आपल्याला आपलं मन जर फ्रेश असेल तरच आपल्याला कुठलंही काम करावं असं वाटतं, करण्याची इच्छा असते, त्यामध्ये उल्हास असतो, उत्साह असतो आणि ते काम आपण उत्साहाने करतो आणि त्याचं आपल्याला समाधानही भेटतं. आणि जर आपलं मन फ्रेश असेल तर आपल्याला आपलं शरीर देखील आपल्याला छान वाटतं. म्हणजे आपलं शरीर म्हणजे आरोग्य जे आहे आपलं, हे मन आणि शरीर ह्या दोन्हींचं आरोग्य चांगलं असणं. सौमनस्य. शेवटचं आहे समाग्निता म्हणजे आपला जो अग्नी आहे, अग्नी म्हणजे आपलं पचवण्याचं म्हणजे अन्न पचवण्याची जी क्षमता आहे ती आहे थोडक्यात अग्नी. आपलं शरीर हे जे आहे हे मुख्यतः ह्या अग्नीवरतीच अवलंबून आहे. आपला जर अग्नी चांगला असेल तरच आपण निरोगी राहू शकतो. त्यामुळं आपला जाठर अग्नी हा नेहमी चांगला ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मग ह्यासाठी आपल्याला काय करायला हवं आहे, काय नाही, हे सगळं आपल्या दिनचर्येचा भाग आहे. म्हणजे वेळेमध्ये जेवण करणं, वेळेमध्ये झोप घेणं, काही अपथ्याच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे बाहेरचं सध्याची खाण्याची जो ट्रेंड आहे तो म्हणजे बाहेरचं न खाणं, ज्या लोकांना पित्ताचे त्रास आहेत त्यांनी पण बाहेरचं न खाणं. तर ह्या सगळ्या गोष्टी हे आपला अग्नी चांगला ठेवण्यासाठी खूप मदत करतात. त्यामुळे आपला अग्नी म्हणजे सम असणं, चांगला असणं हे खूप महत्त्वाचं लक्षण आहे आपल्या स्वस्थ असण्यामध्ये. ह्यावरतीच आपलं सर्व आरोग्य अवलंबून आहे. अग्नी हा जो आहे हा आपला जो मेटाबॉलिक रेट जे आपण म्हणतो, तर हे खूप महत्त्वाचं लक्षण स्वस्थ असण्याचं आहे. तर मित्रांनो, तुमच्यामध्ये देखील ही सर्व लक्षणे आहेत का, हे तुम्ही स्वतःचं शरीराचं मूल्यमापन करून तुम्ही देखील स्वतःला स्वस्थ आहात का नाही हे स्वतःच ओळखू शकता. आणि हे मूल्यमापन करून मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच नवनवीन आरोग्यपूर्ण माहितीसाठी आपला आयुर्वेद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरांसोबत देखील शेअर करा. तोपर्यंत निरोगी राहा आणि आनंदी राहा. थँक्यू.